नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, उद्यापासून खंडेरायाचं षडरात्र सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने आपण मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन करू, म्हणजे रोज एक अध्याय अशी सुरुवात करू. आजची सुरुवात ही मल्हारी कवच वाचून करू. हे कवच जरी रोज वाचलं किंवा ऐकलं तरी त्याचे अनेक लाभ होतात. ते कोणते तर ते या कवचामध्येच प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. तर चला मग वेळ न घालवता कवच पठणाला सुरुवात करू. श्री मल्हारी कवच. अथ कवच. ध्यान. ध्याये मल्हारी देवं कनकगिरिनिभं म्हाळसाभूषितांगं श्वेतांशं खड्गहस्तं विबुधबुधगणे सेव्यमानं कृतार्थे युक्तांघ्रिं दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नेशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्य ओंकाररूपं. प्रथम करावे गणेश नमन. सर्व सिद्धीचे साधन. विघ्ने जाते सर्व पळून यश कार्यात लाभत. शिव म्हणे पार्वतीस ऐक दिवी मल्हारी कवच. हे गुह्याहुनी अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला. काय फळे मिळे जपणाराला कैसे करावे साधन. कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन. कैसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वतीस सांगे कैलासपती ऐक प्रिये सावध चित्ती. कैसी विधी विधान रीती कवच साधन करावया. शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उद्गीत मस्तकावर. मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे. दोन्ही नेत्री मणिहत्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास. नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे. शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंधावरी. खडगराज बाहूवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक. शंकरन्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी. पिनाकिला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो. महादेवा उदरास रक्षी शैलजापती कटीस रक्षी. त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी गुडघे माझे कृतीधारका. दोन्ही जांगा ईश्वराने घोटे माळसापतीने. पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे. जोडोनी दोन्ही हात भक्ती भरे सावध चित्त. प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी. ऐसे हे कवच मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी. नित्यनेम जपता जरी इह परत्र कल्याण होते. ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने. म्हणून हृदय प्रेमाने मल्हारी देव चिंतावा. करिता मल्हारीचे चिंतन आधी व्याधी जाती पळून. जवळी येती कदापि न भूत प्रेत पिशाच. कुष्ठ गळो दद्रुरोग इत्यादी महाबलिष्ठ रोग. नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी. प्रति 4-3 दिवसांचा ताप उचकी नाशाचा. उपाय आहे एक साचा चिंतन मार्तंड भैरवाचे. मस्तकशूळ निरसोन जाई रणुद्युत विवादे विजयी होई. सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता. घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे. त्याची बाधा न कधी होते चिंतिता मार्तंड भैरवाला. सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती. सर्व मनोरथ सफल पूर्ती चिंतिती मार्तंड भैरवाला. पुत्रार्थी यासी पुत्रप्राप्ती. धनार्थी यासी धनप्राप्ती. विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने. अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते. दासदासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे. आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती. संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने. चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अतिशीतल. याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना. मल्हारी देवा जय जयकार. म्हाळसा कांता जय जयकार. मेंगनाथ महीपती जय जयकार. मैराळ खडगराजा जय जयकार. खंडेराया जय जयकार. जय राजा तव जय जयकार. प्रेमपूर स्वामी जय जयकार. येळकोट खंडेराव. ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून. सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना. राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी. अग्निचोर भयंकरी कशाचीही बाधा न होतसे. नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती. मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे.
या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंदरूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा. भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्र स्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची. पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे. नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव. शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल. मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजुनी काही भिन्न नसे. मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंश अवतार दृढ श्रद्धा ही असावी. भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे तेच आहे शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे. हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खाणी आयु आरोग्य चिंतामणी हृदय धरा सदाचा. त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण चारी पुरुषार्थ तत्क्षण लावती मल्हारी भक्तांना. मनी आठवी ते होते असाध्य सारे साध्य ठरते मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता. 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा एक मास जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा. स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शापमुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निजभक्ता. मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्तोद्धारा प्रगट झाला. तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्यदाता अतिनिर्मळ महीपती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करीती नित्य कवचावर्तने होती त्यांच्या सुखा नको गणती हीच विनविनी सेवे करीची. इति श्री ब्रह्मांडे पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये श्री गुरुमाऊली विरचितम प्राकृत मल्हारी कवचम संपूर्ण. तर असं हे मल्हारी कवच मल्हारी सप्तशती वाचण्याच्या अगोदर हे मल्हारी कवच जरूर वाचावं. प्रत्येक श्लोक हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातले हे 2 श्लोक पुत्रार्थी असे पुत्रप्राप्ती धनार्थी असी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते. हे सर्व मल्हारीच्या कृपेने मल्हारीचे स्मरण केल्यामुळं. तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी आणि खंडेरायाच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट जय मल्हार. खंडेराव महाराज की जय.